ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। दौंड तालुक्यामधील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर यवतमधील 2 गट आमने सामने आले। यवतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आलाय, तर जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तर काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या मार्फत मिळतेय। सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। तर दौंड तालुक्यामधील यवतमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यानंतरच यवतमधील 2 गट आमने सामने आले। यवतमध्ये घडलेल्या या संपूर्ण घटनेनंतर शुक्रवारचा आठवडी बाजार हा बंद करण्यात आलेला आहे आणि जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। सध्या यवतमधून पोलिसांचा रूट मार्च हा सुद्धा निघतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतली। आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन आणि आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलेले आहेत। या ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी अजित पवार हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। काही वेळा ते पोहोचतील आणि तिथली सविस्तर माहिती पोलिसांकडून जाणून घेतील। तर पोस्ट करणारे 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलिसांकडून नागरिकांना या ठिकाणी शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। दौंड जवळच्या यवतमध्ये 2 गटात राडा झाला, त्या ठिकाणी काही गाड्या पेटवण्यात आल्या आणि त्याचमुळे वातावरण काहीसं चिघळलं। दरम्यान जमावबंदी आता लागू करण्यात आली आहे। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या, तर काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्याची माहिती मिळते। सध्याची तिथली काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी थेट राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। राहुल, पोलिसांनी रूट मार्च काही वेळापूर्वी काढलेला आहे, सध्याची नेमकी स्थिती काय आहे? पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल हे इथं आलेले आहेत, DIG इथे आलेले आहेत पुजारी, आणि त्याबरोबर आत्ताची ही दृश्य जर तुम्ही बघितली तर जवळपास सगळ्या आस्थापना बंद आहेत, सगळे व्यापार बंद आहेत असं तुम्हाला दिसेल। एक मेडिकलचं शॉप, कारण ते अत्यावश्यक सेवेमध्ये आहे त्यामुळे ते उघडं आहे, पण यवत गावातला बाकीचा सगळा व्यवहार हा बंद करण्यात आलेला आहे। आणि काही धार्मिक स्थळं जे आहेत त्या इकडे झाली का ती दगडफेक, काही धार्मिक स्थळ ज्याच्यावरती दगडफेक झाली त्याही ठिकाणी ची आत्ताची दृश्य जर तुम्ही बघितली तर आत्ताची स्थिती अशी आहे की सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे। तुम्ही माझ्याबरोबर चला, इकडे या। आणि असं आहे की आठवडी बाजार बंद करण्यासंदर्भामध्ये आवाहन केलं गेलेलं होतं। हे गाव मोठं आहे, राष्ट्रीय महामार्गावरचं आहे, पण अजून तरी आठवडी बाजार तसा सुरू आहे, पण त्याच्यात जेवढी अपेक्षित असलेली गर्दी असते ती नाही आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला दृश्य दाखवतो की पूर्ण यवत गाव बंद आहे, प्रत्येक दुकान बंद करण्यात आलेलं आहे। जमावबंदीचा आदेश पोलिसांनी दिलेला आहे। आणि एक गोष्ट विसरून चालणार नाही, जे महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता की 26 तारखेला ती घटना घडली, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न झाल्यानंतर 27 तारखेला यवत गाव बंद पुकारलं होतं, बरोबर आहे का? 27ला बंद होतं आणि मग त्यानंतर एक सभा झाली, त्या सभेचे हे पोस्टर्स आहेत। जाहीर निषेध भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा या सभेसाठी संग्राम जगताप जे अहमदनगरचे म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरचे आमदार आहेत आणि गोपीचंद पडळकर हे आले होते। जागृत हिंदू समाज यवत दौंड तालुका यांच्या वतीनं आणि जगद्गुरू स्वामी हेमांगी साखीजी यांच्या उपस्थितीमध्ये इथे सभा झाली आणि त्या सभेमध्ये हिंदू राष्ट्र करण्यासंदर्भामध्ये काही भाष्य केलं गेलं असं म्हणतात। आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता की इथे येऊन आक्रमक पद्धतीच्या भाषेचा वापर केल्यामुळेच हा तणाव वाढला का? आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो की यवत गावामधली सद्यस्थिती अशी आहे की परिस्थिती तणावपूर्ण आहे। लोक आपल्या स्वतःच्या आस्थापनासमोर बसलेली आहेत। लोक जे बाजारासाठी आलेले होते ते या बाजारासाठी आलेले लोक आता जे बंद असलेले आस्थापना आहेत त्या ठिकाणी उभा आहेत। हे तांबोडी टोबॅको पूजा सेंटर ते बंद आहे, ताज टोबॅको बँगल सेंटर ते बंद आहे, सगळ्या इथल्या आस्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। माझ्या मागच्या बाजूला एक धार्मिक स्थळ आहे, काही धार्मिक स्थळावरती दगडफेक झाल्याच्या घटना घडल्यात असं म्हणतात, परंतु या व्हिडिओ संदर्भामध्ये मात्र मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की हे व्हिडिओ इथलेच आहेत का या संदर्भामधला पूर्ण खुलासा झाल्याशिवाय
हे जे सोशल मीडियावरती व्हिडिओ आज व्हायरल होत आहेत ते व्हिडिओ तिथलेच आहेत का, ह्याबद्दलचा खुलासा यायला हवा. आत्ता पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. प्रत्येक गल्ली बोळामध्ये तुम्हाला दिसेल की या यवत छोटंसं गाव आहे. हे बघा, पोलिसांची पुन्हा एकदा गाडी आली आणि या गाडीमध्ये बहुतेक जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते असतील. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोलीस फिरतायत, महिला पोलीस अधिकारी आहेत, पुरुष अधिकारी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. एवढ्याशा छोट्याशा गावामधली सद्यस्थिती बघता अजून एक तुम्हाला पोलिसांची गाडी दिसेल की आता ही पोलिसांची गाडी इथला जो तणाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करते आहेत. काही लोक इथं बसलेले आहेत, मी त्यांच्याशी बोलेन. यवतसारख्या छोट्याशा गावामध्ये अशी घटना. महाराज एक मिनिट, काय नाव तुमचं पूर्ण? माझं नाव बाप्पू दोरगे. बापूराव, 26 तारखेला काय झालं? 26 तारीख कुणाला माहिती आहे पूर्णपणे? तुम्ही लाईव्ह आहात, कोण सांगू शकेल मला? कोण? हा सांगा. अहो काय झालं ते तरी सांगा. नाही, माहितीच नाही. ठीक आहे, 26 तारखेला असं म्हणतात, कुणाला माहिती आहे काय घडलं माहिती आहे का? तणाव असा असतो की या तणावा. हा बोला, काय घडलं 26 तारखेला? ते शंकराच्या मंदिर शिवाजी महाराजांची पुतळ्याची तोडफोड केली. नंतर 27ला काय झालं? मग 27ला बंद होता ना 27ला? नाही, 26 आणि आज काय झालं? आज नाही माहिती काय झालं, कुणाला माहिती आहे ह्या संदर्भात? कारण हे बघा, एक लक्षात घ्या की अशा तणावाच्या पार्श्वभूमीवरती लोक स्वतः बोलायचं टाळतात, परंतु आत्ताचं जो दृश्य कुणाला माहिती आहे काय घडलंय? माहिती आहे कुणाला 26 तारखेला काय घडलं? हा, आत्ताचं नाही, सकाळचं काय घडलंय ते खाली येऊन जरा मला सांगा तुम्ही, प्लीज खाली येऊन सांगा. तर आत्ता तणावाची जर परिस्थिती आपण बघितली तर प्रत्येक दुकान बंद आहेत. छोटंसं गाव आहे आणि त्या छोट्याशा गावातलं हे जे दृश्य आहे ते आपल्याला बघता येईल. हे पुन्हा एकदा एका ग्रामस्थाला मी विनंती करतो, मला फक्त तारखेवार सांगा. 26 तारखेला काय घडलं? 26 तारखेला एका मुस्लिम समाजाच्या मुलाने रात्रीची शिवाजी महाराजांची विटंबना केली, त्याच्यामुळे हा प्रकार संपूर्ण. 26 तारखेला अल्पसंख्याक समुदायातल्या एका मुलानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. 27ला काय झालं? 27ला कुठं काय झालं? तुम्ही बंद पुकारला, तो शांततेत झाला. शांततेत झाला. 28ला काय घडलं? 28ला शांतता होती. 29ला काय घडलं? शांतता होती. 30ला काय घडलं? 30ला सभा होती. कोणाची सभा होती? गोपीचंद पडळकर आणि जगताप. कुठे सभा होती? यवत बाजार मैदानात. काय भाषणं झाली? काय भाषणामध्ये सांगितलं की आपण सर्व भोजन एक आहे, एकत्रित सगळ्यांनी राहा, असं वगैरे काही. हिंदू राष्ट्र निर्मितीबद्दल काय बोलले? त्यांच्याबद्दल आपल्याला काय सांगता यायचं? कोण बोललं? हिंदू राष्ट्र काय बोलले ते? हिंदूने एक व्हावा असं तसं ते बाकीचे बोलले की कोण कोण बोललं? हे जगताप बोलले, पडळकर बोलले. काय बोलले नेमकं? काय बोलले? शब्द मला सांगा. शब्द नाही, हीच शब्द की एक व्हा तुम्ही असं तसं जातीच्या विषयी. आता ते बरोबरच बोलले. ठीक आहे, आता त्याचं विश्लेषण आपण करू. मला फक्त एवढंच समजून घ्यायचं की काय घडलंय. ऋतुजा, या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा घटनाक्रम लक्षात आला की काय घडलं हे लक्षात येईल. गोपीचंद पडळकर साहेब आणि संग्राम जगताप साहेब काय बोलले नेमकं? नाही, जातीसाठी एक व्हा, ही व्हा ती असं म्हणाले. हा, आणि मग आज काय बोलली? ठीक आहे, आज काय घडलं? आज जाळपोळ झाली त्याच्यात. आज सकाळी कमेंट एक मुसलमानाच्या व्यक्तीने अल्पसंख्याक समुदायातल्या एका व्यक्तीनं कमेंट केली. काय कमेंट होती? की हिंदूंनी काल काय केलं बाबा, अशी कमेंट होते. नाही, मला नेमकं काय घडलं? एका मुस्लिम समुदायाच्या व्यक्तीनं नेमकी सभा झाली ना, त्या सभेवरती त्याच्यावरती कमेंट दिले की तुम्ही काय करणार. बोलत जाऊ, कारण दुकानही दाखवू दे आमच्या प्रेक्षकांना. नाही, त्यांनी काय केलं नाही का कालच्या सभेचं काय उत्तर दिलं तुम्ही काहीच नाही केलं ह्याच्याबद्दल, तर असं कमेंट होते. ओके, म्हणजे त्यांनी अशी पोस्ट लिहिली की हिंदू हे कमजोर आहे असं थोडक्यात. चला पुढे. मग पुढे मग आज त्याची रिॲक्शन आली ना. काय रिॲक्शन आली? जाळपोळ हे बाकीचे विषय. किती वाजता हे सुरू झालं? सकाळ झाली 10 वाजता सुरू झाली. सकाळी 10 वाजता सुरू झालं. किती लोक होते 10 वाजता? जमावच होता. किती जणांचा जमाव? 10,000 जमाव असू शकतो. किती? 5-10,000 जमाव. 10,000. ऋतुजा, सगळ्यात मोठी बातमी सकाळी हे जे ग्रामस्थ. तुमच्या टीव्ही चॅनलला आहे. ठीक आहे ना, आमचं काही म्हणणं नाही, आम्ही फक्त घटनाक्रम समजून घेतोय. 5 ते 10,000चा जनसमुदाय होता. गावातल्या कोणत्या कोपऱ्यापासून येत होता तो? आज बाजार दिवस होता, आठवडे बाजार दिवस असतो. आणि दगडफेक जी झाली ती समोरच्या मशिदीवर झाली. चौकट झाली सगळीकडे. सहकारनगर मध्ये झाली, इंद्रानगर मध्ये झाली. बर, यवत परिसरात संपूर्ण किती ठिकाणी दगडफेक झाली? चला पुढे. सहकारनगर, इंद्रानगर आणि संपूर्ण गावामध्ये पूर्णपणे दगडफेक दुकानं पूर्णपणे गावामध्ये
ज्या मशिदी आहे त्याच्यावरती दगडफेक करण्यात आली. अल्पसंख्याक समुदायाच्या धार्मिक स्थळावरती दगडफेक झाल्याचा पहिला खुलासा यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री जे म्हणतायत की अशा पद्धतीनं स्थळावरती ज्या दगडफेकीच्या घटना घडल्या किंवा ते जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याबद्दल एक तर यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीच्या दगडफेकीच्या घटना घडल्या, परिस्थिती ही किती काळ चालू होती? कमीत कमी 4 तासाचा कालावधी असेल. 4 तास दगडफेक सुरू होती? हो, 3 तास दगडफेक सुरू होती. एक दगडफेक साधारण थोडेच होते. मग आठवड्या बाजार बंद केला. काही गाड्या जाळण्यात आल्या. किती गाड्या जळल्या? 1-2 गाड्यांचं नुकसान झालं आणि काही काही ठिकाणी 2 घरं जाळण्यात आली. काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी काच दुकानं ऑफिसं फोडण्यात आली. ती कुणीकडे सगळ्या ठिकाणी गावात मध्येच 2 ठिकाणी ऑफिसं फोडली आणि इंद्रानगर म्हणून एक गाव आहे आणि एक झोपडपट्टी. आता इथं आपण जिथे आहोत तिथून काय जवळ आहे? कुठे दगडफेक झाले? ते पाठीमागे आहे. आपण या अलीकडे गावाच्या आतमध्ये असं कळतं. आता मी त्या भागामध्ये ऋतुजा जाईन. एकूण परिस्थिती महाराष्ट्राला पहिल्यांदा इतकी सविस्तर कळली की नेमकी घटना काय घडली. 2 समुदायामध्ये तणाव निर्माण झाला होता. 2 समुदायात तणाव होता. नाही, मला त्याच्यात जायचं नाही आहे. आपण लाईव्ह आहोत आणि जबाबदारीनेच आम्ही रिपोर्टिंग करू. 2 समुदायात तणाव होता का एकाच बाजूचे लोक त्याच्यामध्ये होते? दोन्ही साईडनं. तर तर याच्यानंतरचं आत्ताचं दृश्य जे आपण बघतोय ते हे आहे की जवळपास सगळ्या ठिकाणी बंद आहे. प्रत्येक आस्थापना बंद आहेत आणि पहिल्यांदा मला वाटतं की TV वरती एवत घटनेत नेमकं काय घडलं याचे सगळे तपशील ऋतूचे आपल्याला बघायला मिळतात. बाजार सुरळीत सुरू आहे. पोलिसांनी आत्ता ह्या घटनेनंतर उत्तम काम केलं आहे असं मी म्हणू शकतो. कारण एकूण जो तणाव आहे तो तणाव निवळलेला दिसतो आहे. कारण बाजार सुरू आहे आणि सुरू असलेल्या बाजारामध्ये लोक खरेदी विक्रीसाठी बाहेर पडलेले आहेत. परंतु प्रत्येक आस्थापना आत्ता बंद आहे तुम्हाला असं दिसेल या बाजारामध्ये. कारण येवत तसं मोठं गाव आहे ऋतुजा. या गावामधला बाजार तसा ह्या परिसरात प्रसिद्ध असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक खरेदी विक्रीसाठी येत असतात. हा आठवडी बाजार आहे. आपल्याकडच्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे आठवडी बाजार होत असतात आणि त्या ठिकाणची ही दृश्य तुम्हाला दिसत आहेत की आज आठवडी बाजारामध्ये आवश्यक तेवढ्या प्रमाणामध्ये ग्राहक नाहीयेत. महत्वाचं आपली काही वेळापूर्वी सुद्धा चर्चा झाली. अजित पवार या ठिकाणी दाखल होऊन स्वतः पाहणी करणार होते. सध्या ते नेमके कुठे आहेत, किती वेळात ते पोहोचतील याची काही माहिती नाही? येणार आहेत ते असं सांगितलं जातं कारण ते ह्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांनी इथं येणं अपेक्षित आहे. त्यांचा जो दुसरा कार्यक्रम होता अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं तो कार्यक्रमाला ते उपस्थित नाही आहेत आणि त्यामुळं ते येतील आणि पाहणी करतील आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टीचा खुलासा होईल असं म्हणतायत. खास करून आज आठवडी बाजार हा जो बंद करायचा होता त्या आठवडी बाजाराच्या बरोबरच आज जो उद्रेक झाला त्या उद्रेकानंतरची जी परिस्थिती चिघळली. आत्ताच ग्रामस्थांनी सांगितलं की जवळपास सकाळी 8 वाजल्यापासून ते 4 तास दगडफेकीच्या घटना घडत होत्या. मी जेवढी माहिती आहे अलीकडच्या काळात अशा पद्धतीची घटना घडल्याचं मी तरी ऐकवत नव्हतं की जवळपास 3-4 तासापासूनचा अशा पद्धतीचा प्रकार सुरू होता की जिथे दगडफेकीची घटना घडते आहे. त्याच्यामध्ये सर्वच धार्मिक स्थळावरती दगडफेक झाल्या आणि जसं ग्रामस्थांनी सांगितलं की दुकानं फोडली गेली, 2 गाड्या जाळल्या गेल्या, काही ऑफिसेसची तोडफोड झाली. तीही दृश्य आपण महाराष्ट्राला दाखवूया. पण आता असं दिसतं आहे की या सगळ्या घटनेनंतर या सगळ्या घटनामागची जी कारणमीमांसा आहे ते आपल्याला कळेल आणि त्याच्यात हे लक्षात येईल की ज्या 2 भाषणाबद्दल बोललं जातं आहे की 2 भाषणं झाली ना कुणाची? मी काय त्या भाषणाला गेलो नव्हतो. पण काय ऐकलं तुम्ही? त्या आमच्या मुलांनी ऐकलं. मी तिकडे होतो. काय ऐकलं? काय नाव तुमचं? महामुनी. मी इकडे आलोच ना. त्या 2 भाषणाची चर्चा खूप जोरात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बरोबर ना जगताप साहेब आले होते ना भाषण करायला. संग्राम जगताप साहेब होते आणि गोपीचंद पडळकर साहेब. किती वेळ झाली भाषण? 3 तास चाललं होतं. कालच झाली? हो कालच. काल रात्री किती वाजता सुरू झालं ते भाषण? 6च्या दरम्यान चालू झालं. 6 ते 9 असं ते भाषण. हो. फार आक्रमक भाषण होतं? नाही, सगळं सौम्य स्वरूप. पण त्यांनी काय संदेश दिला? नाही, शांतता राखा म्हणून संदेश दिला. शांतता राखा. बाकी असं हिंदू राष्ट्र करा वगैरे नाही, तसं काही नाही बोललेलं. तोडफोड करा वगैरे असं तसं काही नाही. ओके. तर त्या 2 भाषणाचा आणि ह्या आजच्या दंगलीचा काही संबंध नाही. कशामुळे हा तणाव वाढला? ते महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली त्यामुळं तर उद्रेक झाला. आणि आज पुन्हा एक पोस्ट आली. त्यामुळे तरुण मुलांना ती पोस्ट केली आणि त्यातून तणाव वाढला. बरोबर. आणि किती तास हे सगळं सुरू होतं गावात? सकाळच्या दरम्यान चालू होते.
सकाळी सुरू होतं आणि त्यानंतर तोडफोड सुरू झाली. गावाची लोकसंख्या किती? लोकसंख्या 15,000 प्लस. 15,000 आणि 10-1,000 लोक रस्त्यावरती होते, बरोबर आहे का? एवढे असतात. 10,000 एवढे नसतील, 2-3,000 असतील. किती लोकांच्या हातात दगड होते? नाही एवढे ऍक्च्युली डिटेल्स. काय नाव तुमचं? बाविस्कर. काय करता तुम्ही? जॉबला आहे. ओके, ठीक आहे. तर ही अशी फर्स्ट हँड मला वाटतं की इतकी साध्यांत अशी ग्राउंड रिपोर्टिंग आपण करतो आहोत आणि त्याच्यातनं अनेक गोष्टीचे खुलासे होत आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे हे दाखवणं गरजेचं आहे, कारण अशा कोणत्याही घटनेचं रिफ्लेक्शन इतर भागामध्ये येत असतं. त्यामुळं येवत गावातली परिस्थिती पूर्णपणे शांततेत आहे. पोलिसांनी मार्च काढलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की आस्थापना म्हणजे बाजार वगैरे, आठवडे बाजार तर सुरूच आहे. मावशी भाजी घेऊन आली, किती वेळात होते इथं बाई? किती वेळ होते बाजारात? 5-10 मिनिटं. 10 मिनिटात, 10 मिनिटामध्ये झाला. तर आत्ताच्या ह्या आस्थापना मात्र पूर्णपणे बंद आहेत. ऋतुजा, आत्ताचं ताजं दृश्य जर आपण म्हणाल तर हे आहे. अनेक ठिकाणच्या धार्मिक स्थळामध्ये पण तणावपूर्ण परिस्थिती जरी असली तरी मी हे निश्चित म्हणू शकतो की आत्ता गावामध्ये स्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस. येस आणि अजित पवार पोहोचलेत. सगळ्यात मोठी बातमी आता अजित पवार पोहोचलेले आहेत आणि आढावा घेत आहेत. आम्ही आता त्या ठिकाणी जातोय ऋतुजा आणि तिथून पण आपण रिपोर्टिंग करूया.